विजय झालेला आहे, काय बघताय? महाडमध्ये हा विजय हा जनतेने आमच्या विकास कामाला दिलेला कौल आहे. आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार, नगरसेवक, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आम्ही सगळ्यांनीच, महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना, अदरवाईज काय मित्रमंडळींनी जे जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पहिला त्यांचा मनापासून आभारी आहे, त्यांचं अभिनंदन करतो. की हा विजय हा निश्चित होता, फक्त किती फरकाने होणार होता एवढाच प्रश्न आहे. एक 5 सीट आमच्या थोड्या फरकाने गेलेल्या आहेत, ते पण थोडंसं आमच्या जीवाला लागलेलं आहे, कारण अतोनात मेहनत घेतलेली होती. पण हरकत नाही आहे, जे आम्हाला नगराध्यक्षपद की गेल्या अनेक वर्ष आम्ही वाट पाहत होतो ते आज आम्हाला मिळालेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्यावरती जो काय भरोसा ह्या जनतेने दिलेला आहे त्याचं निश्चितच आम्ही सोनं करू आणि महाडकर जनतेच्या कुठल्याही अडीअडचणी राहणार नाहीत, ह्याला मी आज शब्द देतो. महाडसोबतच श्रीवर्धनमध्ये देखील राष्ट्रवादीला फटका बसलेला आहे. तो आम्ही केलेला एक चमत्कार आहे आणि ते होणं पण गरजेचं होतं, कारण दुसऱ्याच्या भांड्यामध्ये डोकावत असताना आपलं पहिलं भांडं स्वच्छ आहे का बघायला पाहिजे होतं. आणि त्या अनुषंगाने आज जो का आम्ही चमत्कार केला आहे तो केला आहे. आता इथून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, वीरेश्वरांना नमस्कार करून आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने रवाना होतोय. तटकरेंच्या पराभवासाठी आपण उपाटाची हातमिळवणी केली का? चमत्कार काही गोष्टीचा जो चमत्कार असतो, शिवाजी महाराजांनी काही युद्ध जिंकलीत ते गनिमी काव्याने जिंकलीत, युक्तीने जिंकलीत. तसं राजकारणामध्ये काही वेळेला गनिमी कावा आणि युक्ती वापरावी लागते. जर ते लोक आमच्या इकडे काय वापरू शकतात तर आम्ही नाही का वापरू शकत. प्रश्न आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, इतर पक्ष असतील, म्हणजे शरद पवार पक्ष असेल, ठाकरे पक्ष असतील किंवा दुसरे पक्ष असतील, त्यांना खातं देखील उघडता आलेलं नाही. केवळ दोघांमध्ये संघर्ष असलेला पाहायला मिळाला, विशेष करून महायुतीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि तुमच्यामध्ये संघर्ष इथं पाहायला मिळाला. नाही, ठीक आहे ना, तो पाहायला मिळाला म्हणजे जे वस्तुस्थिती वस्तुस्थिती, आम्ही कधीही वस्तुस्थितीला नाकारणार नाही आहे. भले जर आमचं जर चुकलं तर आम्ही 4 पावलं मागं सरकतो, हा आमचा नियम आहे. आणि मी नेहमी सांगितलं, जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ झुकत नाही. त्या उक्तीप्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मग सांगितलं, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी आणि खास करून जे आमची काही मित्रमंडळी कळत न कळत ज्याला बोलतात त्यांनी केलेलं हे सहकार्य आहे. आणि खास करून महाडकर जनतेने जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरून पुढचं भविष्य काळामध्ये महाड अजून आगळं वेगळं कसं करता येईल तो आम्ही करतो. स्थानिक पातळीवरचा विषय सुटला, परंतु राज्य पातळीवरचा विषय पालकमंत्री पदाचा तो आता मला वाटतं ह्या वेळेला नाही काढला तर बरं आहे, पण आज जर विजयाची नांदी लागलेली आहे तर ते पण होईल, काय काळजी करू नका.